अलवर जिल्ह्यातील खेडली गावात 7 जून 2025च्या रात्री एक भयंकर गुन्हा घडला, ज्यानं संपूर्ण परिसराला हादरवून सोडलं। ही गोष्ट आहे विरू जाटव नावाच्या एका सामान्य माणसाची, ज्याचा विश्वासघातानं बळी गेला। या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार होती त्याची पत्नी अनिता जाटव, तिचा प्रियकर काशीराम आणि त्यांच्या सोबतचे 4 भाडोत्री गुंड। या क्रूर कटाचा साक्षीदार बनला एका 9 वर्षाचा निष्पाप मुलगा, ज्याच्या धक्कादायक जबाबानं या हत्येचा पर्दाफाश केला। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। विरू जाटव वय वर्ष 35 हा टेंट हाऊसचा व्यवसाय करणारा मेहनती माणूस होता। त्यानं अनितासोबत प्रेमविवाह केला। दोघांचं हे दुसरं लग्न होतं, कारण दोघंही यापूर्वी घटस्फोटीत होते। खेडलीत अनिता एक छोटी जनरल स्टोअर चालवायची, तर विरू आपल्या टेंटच्या कामात व्यस्त असायचा। त्यांना एक 9 वर्षाचा मुलगा होता, जो या हत्या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरला। अनिताचं आयुष्य बाहेरून साधं दिसत असलं तरी तिच्या मनात कुठंतरी काहीतरी वेगळंच चाललं होतं। तिच्या दुकानात येणाऱ्या काशीराम प्रजापत नावाच्या कचोरी विक्रेत्याशी तिची जवळीक वाढत गेली। काशीराम हा स्थानिक फेरीवाला दुकानदार होता, जो नियमितपणे अनिताच्या दुकानात यायचा। हळूहळू त्यांच्यातील मैत्री प्रेमसंबंधात बदलली, पण जेव्हा विरूलाही या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली, तेव्हा त्यानं अनिताला प्रश्न विचारायला सुरुवात केली। याच शंकेच्या आगीतून अनितानं आणि काशीरामनं विरूला कायमचं संपवण्याचा कट रचला। 7 जूनच्या रात्री अनितानं आपल्या घराचा दरवाजा जाणून बुजून उघडा ठेवला। तिनं आपल्या मुलाला लवकर झोपायला सांगितलं, पण त्या चिमुरड्याला काय माहित की त्याच्या आयुष्याची सर्वात भयानक रात्र त्याच्या समोर उभी आहे। रात्रीच्या अंधारात काशीराम 4 भाडोत्री गुंडासह मोटरसायकलवरून आला। त्या 4 जणांना अनिता आणि काशीरामनं 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती। त्यांचं नावं होती विष्णू, नवीन, चेतन आणि ब्रुजेश जाटव। विरू त्यावेळी आपल्या खाटेवर गाढ झोपेत होता। काशीराम आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला। प्रथम त्याला मारहाण करून बेशुद्ध केलं आणि नंतर त्याचा गळा उशीनं दाबून त्याची हत्या केली। या सगळ्या क्रूर कृत्याच्या वेळी अनिता मूकपणे पाहत होती। तिच्या मनात कोणतीही दया किंवा पश्चाताप नव्हता। या हत्याकांडाचा सर्वात मोठा साक्षीदार होता विरू आणि अनिताचा 9 वर्षाचा मुलगा। तो रात्री खाटेच्या आवाजानं जागा झाला। त्यानं पाहिलं की काशीराम हा त्याच्या वडिलांच्या उशीनं गळा दाबत आहे। त्यानं मदत करायचा प्रयत्न केला, पण काशीरामनं त्याला धमकावलं आणि शांत राहायला सांगितलं। भीतीनं तो मुलगा थरथरत शांत राहिला, पण त्याच्या डोळ्यांनी सगळं पाहिलं। त्यानं पाहिलं की त्याची आई हा सगळा प्रकार चुपचाप पाहत होती। या मुलानं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय की त्यानं सांगितलं, मम्मीनं गेट उघडं ठेवलं होतं। काशी अंकल आणि 4 लोक आले, त्यांनी पप्पांना मारलं, गळा दाबला आणि उशीनं तोंड दाबलं। मी पप्पांना वाचवायला गेलो, पण काशी अंकलनं मला धमकावलं। मम्मी सगळं पाहत होती, पण तिनं काहीच केलं नाही। त्यानं हेही सांगितलं की जेव्हा पप्पा घरी नसत तेव्हा काशी अंकल मम्मीकडे यायचा। हत्येनंतर अनितानं नाटक केलं की विरूला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला। तिनं आपल्या नातेवाईकांना फोन करून ही खोटी कहाणी सांगितली, पण विरूचा मोठा भाऊ जब्बर जाटव याला ही गोष्ट खटकली। त्यानं पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तपास सुरू केला आणि मृतदेहावरच्या जखमा, तुटलेले दात आणि गळा दाबल्याचं निशाण यामुळे संशय वाढला। पोस्टमॉर्टम अहवालानं गळा दाबून हत्या झाल्याची पुष्टी केली। पोलिसांनी परिसरातील 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि कॉल रेकॉर्डची छाननी केली। या मुलाच्या जबाबानं सगळ्या घटनांचा उलगडा झाला। पोलिसांनी अनिता, काशीराम आणि त्याचा साथीदार ब्रुजेश जाटव यांना अटक केली। इतर 3 आरोपी अजूनही फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे। या हत्याकांडानं खेडली गावात आणि परिसरात प्रचंड खळबळ माजवली आणि त्याच्या अनैतिक संबंधामुळे आणि तिच्या क्रूर कृत्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली। स्थानिकांनी या घटनेला अलवरची सोनम असं नाव दिलं, कारण यापूर्वी मध्य प्रदेशातही असंच एक हत्याकांड समोर आलं होतं। या प्रकरणानं प्रेम, विश्वास आणि नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले।